आज आहे डोसा सांबार. तो इथे डाळीचं पाणी पेस्ट काढून घेतलेलं आहे आणि डाळ अशी अर्धा तास भिजवली होती. त्यामध्ये छोटंसं हे कांदा, टोमॅटो आणि लाल भोपळ्याचे तुकडे घातलेले आहे. आणि इथे पोळी चटणीसाठी उडीद डाळ, थोडीशी चणा डाळ आणि लसूण, कढीपत्ता हे सगळं भाजून घेतलं आहे. त्या थंडीतही असं छान डोश्याचं पीठ फुगण्यासाठीची छोटी ट्रिक म्हणजे शिजवलेला भात असतो तो थोडासा घालायचा रात्री वाटताना, जेणेकरून अगदी मी आता रात्री 9-9:30 वाजता वाटलं होतं तरी पण हे सकाळी 7-8 पर्यंत हे छान फुगलं आहे, असं फर्मेंट झालं आहे व्यवस्थित. आणि जाळी तर तुम्ही अशी छान बघू शकता किती सुंदर जाळी पडली आहे डोशाला. इथे मी फोडणी घातली आहे आणि त्याच्यामध्ये चिंचेचा अशा प्रकारे हा चिंचेचा कोळ घातला होता आणि 2 चमचे सांबार मसाला पावडर घातलेला आहे. आणि ही फोडणी आता आपण ह्याच्यात घालून घेऊ. अशी ही डाळ सगळी छान शिजली आहे. आता ह्याच्यात आवश्यक तेवढं पाणी घालायचं आपल्याला आणि वरून ही फोडणी घालायची. डाळ झाली आहे एक साईडची, आता ही घरटून घ्यायची आहे. तर त्याची फोडणी ओतून द्यायची. अशा प्रकारे हे झटपट सांबार तयार झालं. तर हे चवीपुरतं मीठ घालायचं याच्यात आणि छान 5 मिनिटं उकळी आणायची याला. एक गुळाचा खडा पण घालणार आहे याच्यात आणि असं आपलं सांबार तयार. थोडंसं पातळ हवंय आणि मी जरा पाणी घातलंय. एकत्रच दोन्ही डाळ एकत्र मी शिजवल्या होत्या भाज्यांसकट. अशा प्रकारे ह्याच्या वेळी आपण पटकन हे सांबार बनवू शकतो.